कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेली 70,000 लिटर क्षमतेची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊनही ग्रामपंचायतीने अद्याप तिचा ताबा घेतलेला नसल्याचा आरोप करत माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे। या विलंबामुळे नागरिकांना जुन्या व धोकादायक पाण्याच्या टाक्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। मागील काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील वारी येथे पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडली होती। तशी घटना या ठिकाणी घडण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे। माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांनी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गोदेगाव ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक असून जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाल्यानंतरही नवीन पाणी योजना सुरू करण्यात आलेली नाही। त्यामुळे गावातील जुन्या 2 पाण्याच्या टाक्यांवर अतिरिक्त भार पडत असून त्या कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने धोका अधिक वाढला आहे। यापूर्वीही गटविकास अधिकारी तसेच पंचायत समितीकडे याबाबत निवेदने देण्यात आली होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवश्यक कारवाईचे निर्देश दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। जुन्या पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात नागरिकांची वस्ती असून टाक्यांना तडे गेलेले आहे, त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे। नवीन पाणीपुरवठा योजनेचा तातडीने ताबा घेऊन ती कार्यान्वित करावी तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे। या संदर्भामध्ये प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन गावकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षाही भोकरे यांनी व्यक्त केली आहे। अशोक विठ्ठल भोकरे, माजी सरपंच, गोदेगाव तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून जलमिशनची योजनेचे पाण्याच्या टाक्या पूर्ण झालेल्या आहे, पाईपलाईन झालेली आहे, मोटरी बसवलेलं आहे। परंतु ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने ताब्यात न घेतल्यामुळं आज गावाला बी पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे। आणि पूर्वीच्या झालेल्या 2 टाक्या आहे पाण्याच्या, त्या 50-50 हजार लिटरच्या टाक्या आहे आणि त्या डॅमेज झालेल्या आहे पूर्ण। त्यांना जर कधी 50,000 लिटर पाण्याचा जर लोड दिला तर टाक्या त्या कुठल्याही परिस्थितीत वारी कानेगावसारख्या बुरशापूरसारख्या टाक्या कोसळू शकतात। खाली पाण्याच्या टाकीलगत खाली लोकांची लोकवस्ती आहे, त्या ठिकाणी जर पाण्याची टाकी काही समजा कोसळली तर जीवितहानी आणि आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे। मी वेळोवेळी गटविकास अधिकारी आणि शिवसाहेब यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची काही कारवाई झालेली नाही आहे। आमच्याकडे प्रशासक आहे, प्रशांतजी तोरणे म्हणून प्रशासक आहे, विस्तार अधिकारी, यांचं कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतीवर कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे। लक्ष नसल्यामुळं ग्रामपंचायत ही योजना गेल्या 3 वर्षापासून यांनी ताब्यात घेतलेलं नाही आहे। ताब्यात न घेतल्यामुळं या गावच्या समस्या वाढलेल्या आहेत। जर हे प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर निवेदनाची दखल घेतली तर पुढची तुमची भूमिका काय असेल? पुढची भूमिका मी डायरेक्ट आत्मदानाचा इशारा देणार आहे। कारण माझी जी लोक आहे त्या ठिकाणी आदिवासी वस्ती आहे, मातंग समाजाची वस्ती आहे, कमीत कमी 100 लोकांची वस्ती। जर पाण्याची टाकी जर कोसळली तर कमीत कमी 50 लोकांच्या जीविताला धोका होऊ शकतो। आणि जर जीविताला धोका जर झाला तर संबंधित सर्व प्रशासन या गोष्टीला जबाबदार राहील।